भगवान श्रीकृष्णांनी एकाच वेळी गरुडदेव, सुदर्शन चक्र आणि देवी सत्यभामा यांचा गर्व कसा तोडला, जाणून घ्या यामागील कथा. एकदा गरुडाने श्रीकृष्णांना विचारले की भगवान, या पृथ्वीवर माझ्यापेक्षा वेगाने जाणारा कोणी प्राणी आहे का? त्याच वेळी जवळच असलेल्या सुदर्शन चक्राने प्रश्न केला, प्रभू, या जगात माझ्यापेक्षा शक्तिशाली असे कोणते शस्त्र आहे का? हे सर्व ऐकून सत्यभामाही म्हणाली, त्रेतायुगात तुमची पत्नी सीतादेवी होती ना, तर मग मी सीतेपेक्षाही सुंदर आहे का? त्या तिघांचे बोलणे ऐकल्यावर श्रीकृष्णांनी त्यांचा अहंकार नष्ट करण्याचे ठरवले. त्यांनी गरुडाला एका विशिष्ट ठिकाणी पाठवून सांगितले की तेथे हनुमान तपस्या करत आहेत. त्यांना जाऊन सांग की सीता आणि राम तुझी द्वारकेत वाट पाहत आहेत. त्याच सोबत श्रीकृष्णाने सुदर्शन चक्राला द्वारकेच्या मुख्य दरवाजावर पहारा देण्यास सांगितले आणि आदेश दिला की कोणालाही आत येऊन देऊ नकोस. त्यानंतर त्यांनी सत्यभामेला सीतादेवी सारखे तयार व्हायला सांगितले. श्रीकृष्णाने सांगितलेल्या ठिकाणी हनुमान बसले होते. गरुडाने तिथे जाऊन निरोप दिला की सीताराम तुमची द्वारकेत वाट पाहत आहेत. असा निरोप देऊन गरुडदेव द्वारकेला निघाले. निरोप ऐकताच हनुमानजी गरुडापेक्षाही 1000 पटी अधिक वेगाने द्वारकेत पोहोचले आणि हनुमानजींनी श्रीकृष्णांना, जे राम स्वरूपात होते, त्यांना वंदन केले. तेव्हा श्रीकृष्णांनी हनुमानांना विचारले, हनुमान, तुला प्रवेशद्वारावर कोणी अडवले नाही का? हनुमान म्हणाले, स्वामी, एका चक्राने मला अडवण्याचा प्रयत्न केला, पण त्याच्याशी युद्ध केल्यास तुम्हाला भेटायला उशीर झाला असता, म्हणून मी त्याला गिळून टाकले. इतक्यात तिथे सत्यभामा आली. तिला पाहून हनुमानाने विचारले, स्वामी, ही दासी कोण आहे आणि सीतामाता कुठे आहेत? अशा प्रकारे भगवान श्रीकृष्णांनी हनुमानाद्वारे त्या तिघांचाही अहंकार एकाच वेळी दूर केला. जय श्रीराम.